होण्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा करू आणि मॅचला मात्र सुरुवात करू। एकदा हाय सर, हाय बॉल, मोबाईल हाय हाय। सलग 3 षटकाराला मराठा समाजचे उपाध्यक्ष आदित्य भिल्लारे यांच्याकडनं 3000 रुपये असतील। जाऊया अक्षय परब आपल्याला संपर्क साधायचा आहे। ओम आपल्याला देखील संपर्क साधायचा परेश सुर्वे यांच्याशी। पियुष दिघे, धीरज या सगळ्यांनी संपर्क साधायचे। जाऊया मॅचच्या दिशेने। मॅचला सुरुवात होण्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊया। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। जाऊया मॅचच्या दिशेने। एक चांगली लढत तुम्हाला मात्र बघायला भेटेल। लढत असेल खंडाला वॉरियर्स विरुद्ध रिया 11। समोर 2 फलंदाज तुम्ही पाहता मैदानामध्ये, अर्थातच प्रतीक शिंदे आणि जितेश पार्टे। पंचाच्या भूमिकेत गायकवाड सर मात्र तुम्ही पाहाल। एक आवाज मगाशी तुम्ही ऐकला आणि गोलंदाजच्या मार्गावरती असेल गोलंदाज आकिब, एक डावखुरा गोलंदाज। म्हणजे बेस्ट विरुद्ध बेस्ट हा सामना मात्र बघायला भेटेल। करूया मॅचला सुरुवात। यावेळेस पहिला चेंडू अप्रतिम टाकला गेला। प्रतीक शिंदे याला काही चेंडू समजला नाही। निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय, ज्याच्यासाठी आकिब ओळखला जातो तसाच पहिला चेंडू मात्र आपल्याला बघायला भेटला। आकिब यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये असणार हा गोलंदाज आहे, संघासाठी 100% योगदान देण्याचं काम करतो। परंतु पहिला चेंडू अप्रतिम सुंदर चेंडू मात्र आपल्याला बघायला भेटला। आकिब या गोलंदाजाचा डावखुरा गोलंदाज आहे। मुकद्दर वॉरियर संघामध्ये खेळणारा हा बिलॉंग करणारा हा खेळाडू आज मात्र खेळतोय खंडाळा वॉरियर संघासाठी आणि खरं पहिला चेंडू अप्रतिम मात्र इथे टाकला जातोय। यावेळेस मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा सुंदर संपर्क होत नाहीये। इथे मोठी विकेट, मोठा मासा जाळ्यामध्ये फसतोय। जो प्रतीक शिंदे भन्नाट फॉर्म मध्ये असणारा गोल्डन स्टार संघामधून बिलॉंग करणारा खेळाडू पहिल्या मात्र एकही धाव खातं खोलता न जाताना बॅक टू पॅव्हेलियन जातोय। संधी देऊया जागा भरून काढण्यासाठी। यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये। निर्धाव चेंडू मात्र आकिब आतापर्यंत एकही धाव मात्र देत नाहीये। एक चांगली गोलंदाजी आकिबच्या माध्यमातून मात्र आपण मैदानामध्ये बघतोय। 3 चेंडू टाकलेत, एकही धाव खर्च नाही केले गेली। एक चांगली गोलंदाजी आकिबच्या माध्यमातून तुम्ही या मैदानामध्ये बघताय। खरं कौतुक करावं लागेल आकिब याचं, कारण
मला वाटतं या वर्षातली दुसरीच मॅच मात्र हा खेळतोय, कारण आपण पाहिलं मुकद्दर वॉरियर संघामध्ये देखील यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला फायनलच्या दिशेने घेऊन गेलेला हा गोलंदाज आकिब मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र चांगला कट केलेला फटका होता, क्षेत्ररक्षक तिथे आहे, एक चांगलं क्षेत्ररक्षण शुभमच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक धाव मात्र श्री गणेश मात्र धाबाचा होतोय, वैयक्तिक खातं देखील खोललं जात आहे. सतीश शिंदेच्या बॅटीतून एक चांगली इनिंग मात्र इथे करावी लागेल ह्या दोन खेळाडूंना. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकला मात्र येतोय जितेश पार्टे, कारण या वर्षीचा भन्नाट फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू, SP11 संघातून हा बिलॉंग करणारा खेळाडू मात्र तुम्ही स्ट्राईकला पाहताय. गोलंदाजीच्या मार्गावरती एक अनोख्या स्टाईलनी गोलंदाजी करणारा आकिब मात्र अजून तरी आपली अप्रतिम गोलंदाजी करतोय, कारण आतापर्यंत कुठलाही फलंदाजाला मोठे फटके मात्र मारून दिले गेले नाहीयेत आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती. यावेळेस सरब बॅटने घेतलेला अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र इथे बघायला भेटतंय. तनिष बर्गे याच नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा मात्र इथे वाचवल्या गेल्या. तर 20 सेफ मधला फटका होता, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तनिष बर्गे यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटलं. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते, धावसंख्या पोहोचते ती 2 या आकड्यापर्यंत. एक चांगली लढत असेल. आतापर्यंत मोठ्या धावसंख्येचा डोंगर आपण पाहिला, परंतु ही इनिंग पहिली इनिंग कुठेतरी शांत होताना दिसते. यावेळेस मात्र चांगला फटका पॉइंटच्या दिशेने घेतलेला फटका. इथे मात्र काय घडतंय मैदानामध्ये, पंच मात्र सांगतायत OUT आउट. इथे विकेटचं पतन, इथे मात्र एक मोठा मासा जाळ्यामध्ये फसलाय. आपलं ठरलंय डीजे ऐकायचा तर फक्त जलाल भाई यांचा. त्याने अनेक मॅचेस प्रमोद इलेव्हन मांड्या बॉईज संघाला एका हाती विजयाच्या दिशेने घेऊन गेला होता. तो राज दिनेश कदम मात्र मैदानामध्ये येतोय. रिया 11 संघाचा सर्वात भरोशाचा खेळाडू जो आहे तो राज दिनेश कदम मात्र मैदानामध्ये आलाय, परंतु त्याच्या बॅटीतून मोठे फटके आपल्याला बघायला भेटतील का, परंतु तेवढाच चांगला गोलंदाज देखील त्याच्या समोर मात्र इथे आणला गेलाय खंडाळा वॉरियर्स संघाकडनं. गोलंदाजीच्या मार्गावरती असेल मयूर. पंचशीला संघामधून खेळणारा हा खेळाडू आज मात्र तुम्ही पाहताय मात्रान प्रीमियर लीग मधून खेळताना खंडाळा वॉरियर संघामध्ये एक चांगली गोलंदाजी आहे. एक आयकॉन खेळाडू म्हणून याला ओळखला जाणारा हा खेळाडू आहे, परंतु त्याच्यासमोर आव्हान असेल प्रमोद इलेव्हन भांड्या बॉईज संघातून खेळणारा बिलॉंग करणारा खेळाडू सतीश शिंदे याचा. परंतु बेस्ट विरुद्ध बेस्ट हा सामना तुम्हाला बघायला भेटेल. या वर्षीचे सर्वात भन्नाट फॉर्म मध्ये असणारा रिजवान देखील उत्कृष्ट गोलंदाजीचे किताब या खेळाडूकडे तुम्ही पाहिलेत. तो रिजवान देखील तुम्हाला खंडाळा वॉरियर संघामधून खेळताना दिसेल, परंतु समोर आव्हान असलेला डावकुरा फलंदाज सतीश शिंदे. गोलंदाजीच्या मार्गावरती येतो मयूर भस्मा. यावेळेस मात्र इथे पहिल्या चेंडूवरतीच मात्र सतीश शिंदेला घरचा रस्ता दाखवतोय. एक मोठी विकेट इथे मात्र रिया 11 संघाची मात्र कुठेतरी दडपणामध्ये दिसतोय. तो रिया 11 संघ DJ
किरण एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला ओळखला जाणारा किरण मात्र तुम्ही मैदानामध्ये पाहताय रिया 11 संघ कुठंतरी अडचणीत सापडलाय कारण जे प्रमुख फलंदाज होते त्यांनी मात्र घरचा रस्ता गाठलाय इथे मात्र या दोन खेळाडूंना मात्र खेळ दाखवावा लागेल जर स्कोर बोर्ड मात्र कुठे पुढे न्यायचा आहे कारण खंडाळा वॉरियर्स मध्ये धुव्वाधार फलंदाजी करणारा अरफात असेल रोहित बिरामने असेल जर या संघाला पराभवाच्या दिशेने न्यायचा आहे तर 60 ते 62 धावा स्कोर बोर्ड वरती पाहिजेत परंतु गोलंदाज सज्ज झालाय मयूर समोर आव्हान असेल किरण या खेळाडूचं बेस्ट विरुद्ध बेस्ट सामना मात्र बघायला भेटेल एका साईडला असेल किरण तर गोलंदाजीच्या मार्गावरती असेल मयूर यावेळेस फुल टॉस चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेचलेला फटका क्षेत्ररक्षक तनिष तिथे आहे त्याच्याकडनं चुकी होणार नाही एक धाव मात्र घेतली जाते एक धावेने धाव संख्या मात्र पुढे सरकते धाव संख्या स्कोर बोर्ड वरती जाते ती 3 फुल टॉस चेंडू होता चांगला समाचार घेतला फक्त टॅप केला कारण आपल्याला धावांची गरज आहे परंतु या वर्षीचा सर्वात विश्वासूचा खेळाडू म्हणून ज्याला ओळखला ना रिया 11 संघाचा जो फिक्स खेळाडू म्हणून जो खेळवला गेला होता तो राज दिनेश कदम मात्र स्ट्राईकला आहे याच्यावरती सगळी दारोमदार असेल रिया 11 संघाची यावेळेस मात्र रिवर्सचा फटका अल्टी पलटी येतोय एक दमदार माथेरान प्रीमियर लीग मधला अनोख्या स्टाईलने धन्यवाद डीजे एक चांगला फटका आणि या 4 धावेने धावसंख्या स्कोर बोर्ड होती मात्र पोहोचल्या जाते ती 7 वरती खराब चेंडू टाकला तर त्याच्यावरती आक्रमण चढवण्याची ताकद या खेळाडूच्या मनगडामध्ये हा थांबणार नाही याची बॅड बोलते कारण अनेक वेळा या संघ संकटात असतो आणि त्या संघाला संकटातून बाहेर काढण्याचं काम हा खेळाडू करत असतो यावेळेस फुल टॉस चेंडू होता बॅटची एज लागले इथे जर झेल झाला असता तर इथे मात्र रियल संघ टेन्शन मध्ये आला असता थोडस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता 2 धावा मात्र इथे घेतल्या जात आहेत या 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 9 या आकड्यापर्यंत लागोपाठ 3 षटकार आदित्य बिल्लारे यांच्याकडनं 3000 रुपयाचं प्राइज असेल संघ मालक आहेत रिया 11 संघाचे यावेळेस मात्र निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटतोय पंच संदीप सर सांगतायत नो बॉल यस नो बॉल मात्र इथे पंचांनी सांगितलंय यस काहीतरी ताकीद करतायत पंच यस इनर पडल्या गेल्यामुळे पंचांनी नो मात्र इथे घोषित केलाय फ्री हिट असेल ना सर यस सर नो बॉल नक्कीच पुढचा चेंडू असेल उघडा डोळे बघा नीट पुढचा चेंडू असेल फलंदाजासाठी फ्री हिट यावेळेस मात्र फ्री हिट होता एक धाव मात्र इथे भेटले जाते एक धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते ती 11 या आकड्यापर्यंत पहिल्या षटकामध्ये अप्रतिम षटक टाकलं होतं फक्त 2 धावा मात्र खर्च केल्या होत्या परंतु दुसरं षटक चालू असताना आतापर्यंत 9 धावा मात्र या षटकामध्ये आल्यात एक मागडं षटक मात्र एक कुठेतरी पडतंय मयूर या गोलंदाजाचं स्ट्राईकला असेल किरण हा फलंदाज गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे यावेळेस सालके आता फक्त पुश केला दिशा दिल्या गेले एक धाव मात्र इथे घेतले जाते रिजवान कडनं थोडस खराब क्षेत्ररक्षण मात्र आतापर्यंत बघायला भेटतंय 2 धावा मात्र इथे येतात आणि या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते ती 13 2 षटकांचा खेळ संपला धावसंख्या स्कोर बोर्ड वरती लागली ती 13 संधी देवी डीजे मास्तर जलाल यांना
तिसऱ्या षटकामध्ये धावा मात्र इथे आल्यात 11. ज्याने पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं, 2 विकेट घेतल्या होत्या आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, तो आकिब मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती. मुकद्दर वॉरियर या संघांमधून खेळणारा हा खेळाडू मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल. म्हणजे अनेक खेळाडू आपल्या संघासाठी मात्र चांगली कामगिरी करणारे आज मात्र मात्र प्रीमियर लीग मधून खेळताना तुम्ही मात्र या मैदानामध्ये पाहता एक चांगली लढत. यावेळेस इथे मात्र बॅटीची कडा, मोठा मासा मात्र इथे जाळ्यामध्ये फसलाय. मोठी विकेट मात्र जाते रिया 11 ची. मैदानामध्ये मात्र तुम्ही जाताना पाहताय आर्यन वेताळ हा खेळाडू. छोटा पॅकेज आणि बडा धमाका नेहमीच या खेळाडूने संत रोहिदास संघासाठी केलाय. आज मात्र रिया 11 संघासाठी तशी फलंदाजी याच्या बॅटीतून आपल्याला बघायला भेटणार का? कारण ज्याचं नाव आहे आर्यन वेताळ. छोटा पॅकेज बडा धमाका मात्र हा करतो, परंतु आता करणार का? आपला संघ अडचणीत आहे आणि त्या संघाला अडचणीतून बाहेर काढणार का हे मात्र बघावं लागेल. गोलंदाज मात्र सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्गावरती. आकिब पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट मात्र घेतली गेली होती. राज कदमला मात्र बॅक टू पॅव्हेलियन पाठवला होता. यावेळेस फक्त हलक्या हाताने दिशा दिले थर्डमॅनच्या दिशेने. इथे मात्र एक धाव मात्र इथे घेतली जाते. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती 14. आतापर्यंत मात्र चांगलं षटक पडताना दिसते आपल्याला आकिब या गोलंदाजाचं. कारण कोणतेही मोठे फटके आकिब या गोलंदाजावरती आले नाहीयेत आणि आतापर्यंत या इनिंग मधला म्हणजे पहिल्या इनिंग मधला एकही षटकार अजूनपर्यंत कुठल्या फलंदाजाच्या बाडीतून आपल्याला बघायला भेटला नाहीये. यावेळेस इथे अपील केली जाते. पंचांचा इशारा आहे तो लेग बाईटचा. 1 धाव मात्र इथे घेतली जाते. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते ती 15. 1-1 2-2 धावेने धावसंख्या मात्र पुढे घेऊन जायला प्रयत्न केले जातोय फलंदाजाकडनं. कारण त्यांना देखील माहिती आहे अजून एक आक्रमक फलंदाज रिया 11 संघाचा बाकी आहे. कारण त्याच्या बॅटीतून मोठ्या धावा येऊ शकतात. कारण आशिष परब देखील अजून बाकी आहे. त्याच्यासाठी सर्व दावमदार मात्र रिया 11 संघ लक्षात ठेवत असेल की आशिष आला तर मात्र धावांचा डोंगर उभा राहू शकतो. यावेळेस चांगला फटका मात्र आपल्याला बघायला भेटतोय. लॉंग ऑफच्या दिशेने घेतलेला फटका. 1 धाव मात्र इथे घेतली जाते. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावसंख्या मात्र स्कोरबोर्डवरती पोहोचले जाते ती 16. तिसरं षटक चालू असताना 1-1 2-2 धावेने स्कोरबोर्ड मात्र कुठेतरी हलता ठेवला जातोय. कारण फलंदाजांना माहिती आहे 1-1 2-2 धावेने देखील धावसंख्या एक चांगली आपण उभी करू शकतो. परंतु मोठे फटके आले तर अनेक चांगल्या धावा मात्र इथे उभ्या केल्या जातील. परंतु इथे दबाव आतापर्यंत आपल्याला बघायला भेटतोय खंडाळा वॉरियरच्या गोलंदाजाने मात्र ठेवला गेला रिया 11 संघासमोर. यावेळेस मात्र फटका मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तनिष बर्गेकडनं चुकी होऊन फलंदाज किरण मात्र बॅक टू पॅव्हेलियन जातोय. फलंदाज मैदानामध्ये येतोय कारण ज्याच्या बॅटीतून अनेक धावा आपण गोल्डन स्टार संघासाठी ज्याच्याकडनं पाहिल्या होत्या तो फलंदाज मात्र मैदानामध्ये मात्र येतोय. तो आलाय. परंतु तशी कामगिरी त्याच्या बॅटीतून होणार का? कारण रिया 11 संघ संकटात आहे आणि त्या संकटातून त्याला बाहेर काढणार का? कारण सगळी दारोमदार जर रिया 11 संघाची असेल तर मात्र असेल ती आशिष
परबच्या बॅटिंग मध्ये, कारण आतापर्यंत कुठेतरी चांगली गोलंदाजी आकिबच्या माध्यमातून बघायला भेटते. 2 षटक टाकलेत आणि 4 विकेट घेतलेत. खरोखर कौतुकास्पद गोलंदाजी याने केले. यावेळेस मात्र चांगला फटका आपल्याला बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक खूप लांब आहे, चेंडू जाणार का? यस, येतोय या मॅच मधला एक दमदार या 4 धाब्याने समीकरण बदलत आहे. धावसंख्या पोहोचल्या जाते 3 षटकानंतर 20 या आकड्यापर्यंत. 2 षटकामध्ये 1 चौकार मात्र बघायला भेटला आकिबच्या गोलंदाजीच्या मार्गावरती, कारण पहिलं षटक टाकलं होतं त्यात फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि नंतर दुसरं षटक टाकलं मयूरने, त्यात 11 धावा आणि तिसरं षटक टाकण्यासाठी आकिबाला बॅटिंग पॉवर प्ले मात्र इथे घेतला जातोय. बॉलिंग पॉवर प्ले टाकण्यासाठी गोलंदाज अरफात, एक दमदार खेळाडू आहे, सर्वात भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू. मात्र तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्गावरती अरफात. खरखर कौतुक करावं लागेल अरफातचं देखील. खरखर या खेळाडूकडे क्षमता, कोणताही चेंडू कोणत्याही क्षणी टाकू शकतो हा गोलंदाज. एक चांगला अष्टपैलू खेळाडू ज्याला तुम्ही विक्रांत संघामध्ये खेळताना पाहिलाय, तो मात्र आज खेळतोय खंडाळा वॉरियर्स संघासाठी. मात्र प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. खरखर मात्र प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंचं लक्ष असतं आणि ती स्पर्धा ही शेवटची स्पर्धा या क्रिकेट हंगामामधली तुम्ही आम्ही पाहतो या मैदानावरती. पहिली वॉर्निंग गोलंदाजाला मात्र इथे दिली जाते. यावेळेस पहिला चेंडू मात्र इथे टॉट टाकला जातोय. पहिला चेंडू मात्र इथे टॉट पडला जातोय अरफात या गोलंदाजाचा. यावेळेस हलक्या हाताने मात्र इथे पुश केला जातोय. 1 धाब्याने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या पोहोचते ती 21. स्ट्राईकला आला असेल, ज्याने आल्या आल्या चौकार लगवला तो मात्र आशिष मात्र स्ट्राईकला तुम्ही पाहताय. आता बेस्ट विरुद्ध बेस्ट सामना. तर एका साईडला असेल रिया 11 संघाचा बेस्ट, तर मात्र एका साईडला असेल खंडाळा वॉरियर संघाचा बेस्ट, म्हणजे आशिष विरुद्ध अरफात. ही लढत मात्र तुम्हाला मैदानामध्ये दिसेल, कारण दोन्ही खेळाडू एक बेस्ट विरुद्ध बेस्ट हा सामना 100% योगदान देण्याचं काम मात्र हे 2 खेळाडू करतील. या वर्षीचा भन्नाट फॉर्म मध्ये असणारा फलंदाज तुम्ही पाहता आशिष. यावेळेस मात्र काय केलं जातंय? दांडी 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 गोल, विकेटचं पतन. विजयी हा देखील युवा खेळाडू आहे. 2 युवा खेळाडू तुम्ही मैदानामध्ये पाहताय रिया 11 संघाचे. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज अरफात मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. 3 चेंडू मात्र इथे टाकले गेलेत आणि फक्त 1 धाव खर्च केली या गोलंदाजाने. खरं कौतुक केलं पाहिजे अरफात या गोलंदाजाचं. इथे मात्र कुठेतरी सर्व
रिअल संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. खंडाळा वॉरियर्स या गोलंदाजाने जसं काम आकिबने पहिल्या षटकामध्ये केलं होतं तेच काम मयूरने देखील केलं. त्याच्यानंतर त्याच्याच पाऊल टाकण्याचं काम हरफात या गोलंदाजाने केलंय. परंतु आता आव्हान असेल आर्यन कदम याचं. यावेळेस मात्र फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येणार परंतु चांगला प्रयत्न केला गेला होता. यश शिंदे यांच्याकडनं वन शॉट. यस संदीप गायकवाड सरांकडनं आम्हाला वन शॉट मात्र इथे दिला जातोय पंचांकडनं. धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 22. यावेळेस मात्र कट केलाय. धावसंख्या पोहोचते ती 23 वरती. यानंतर पाचवी मॅच तुमच्या समोर येते. अनया निलाक्षी 11 विरुद्ध अनिशा स्ट्रायकर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स साठी यायचे. अनिशा स्ट्रायकर्स विरुद्ध अनया निलाक्षी 11 ही पाचवी मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इथे मात्र डॉट चेंडू शेवटचा मात्र आपल्याला बघायला भेटला. एक अप्रतिम गोलंदाजी अर्पतच्या माध्यमातून देखील आपल्याला बघायला भेटली. धावसंख्या मात्र इथेच थांबल्या जाते 23 वरती. या षटकामध्ये मला वाटतं फक्त 3 धावा मात्र इथे घेतल्या गेल्या. एक चांगली गोलंदाजी मात्र अर्फातच्या माध्यमातून देखील आपल्याला बघायला भेटली. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज राजेंद्र देशमुख उर्फ बाळा या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू विक्रांत संघामधून खेळताना तुम्ही पाहिलाय. आज मात्र तुम्ही पाहताय खंडाळा वॉरियर्स संघामधून खेळताना 5वं षटक मात्र इथे टाकण्यासाठी आलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज. धावसंख्या पोहोचले ती 23. यावेळेस मात्र रिवर्सचा फटका मात्र इथे बघायला भेटतोय. ज्याच्यासाठी स्पेशल ओळखला जाणारा आर्याच्या बॅटून येतोय दमदार 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 येणारा फटका म्हणजे 4 धावाचा डीजे. सावंत यांच्याकडनं 1000 रुपयाचा प्राइज मात्र आलाय. खास लंडन वरनं मात्र 1000 रुपयाचा प्राइज आलाय अर्फात साठी. यावेळेस मात्र चांगला फटका मात्र बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक नाहीये. अप्रतिम फटका मात्र इथे बघायला भेटतोय. कारण चेंडू मात्र सांगतोय मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल आणि येतोय दर्जेदार दर्जेदार. दोन चौकार आर्याच्या पाठीतून मात्र इथे बघायला भेटत आहेत. अप्रतिम 2 चौकार मात्र इथे बघायला भेटले आपल्याला. यावेळेस मात्र इथे अपील उचलून धरले. पंचांनी सांगितलंय OUT आउट. इथे विकेटचा
धन्यवाद डीजे. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती लागले गेले. पाचवं षटक चालू असताना 31. आतापर्यंत सर्वात कमी धावसंख्या मात्र पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला बघायला भेटते आजच्या दिवसातली. कारण प्रत्येक मॅच मध्ये 60च्या वर धावा मात्र इथे बघायला भेटल्या होत्या. परंतु एक चांगली गोलंदाजी खंडाळा वॉरियर्स संघाने मात्र कुठेतरी केलेली दिसते आणि मात्र रिया 11 संघाला धावांपासून लांब करून ठेवलं गेलंय. यावेळेस पुढे येऊन मारलेला फटका 20 स्टेप मध्ये आलेला अप्रतिम फटका तो आलाय आलाय आणि त्यांनी चेंडूला घालवलाय घालवलाय. येतोय येतोय षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पोहोचला जाते 37 वरती. अप्रतिम षटकार मात्र बघायला भेटला. यावेळेस मात्र अप्रतिम स्क्वेअर लेगच्या दिशेने अप्रतिम ज्याने उडवलाय उडवलाय दमदार दमदार षटकार मंगेशच्या बॅटीतून मात्र बघायला भेट. एकच डायलॉग मारेल ह्याच्यावरती. वाकड्या तिकड्या बाबडीचा हिरवा हिरवा पाला वाकड्या तिकड्या बाबडीचा हिरवा हिरवा पाला. ठोकेगा षटकार लेकिन झुके. आला तर मात्र संघ मालक अविनाश कदम यांच्याकडनं 1000 आणि आदित्य बिल्लारे यांच्याकडनं 3000 रुपये या फलंदाजासाठी असतील. यावेळेस मात्र फटका मिस टायमिंग आहे. तिथे क्षेत्ररक्षक शुभम गायकवाड उभा आहे. त्याच्याकडनं चुकी होणार नाही. जो भन्नाट फॉर्म मध्ये दिसत होता ज्याच्या बॅटीतून 2 षटकार बघायला भेटले तो मंगेश मात्र बॅक टू पॅव्हिलियन. धावसंख्या पोहोच इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांनी धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती धावसंख्या पोहोचल्या जाते ती 47. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक रिजवान तिथे आहे. रिजवान कडून चुकी होणार नाही कारण मात्रा मधला सर्वात बेस्ट क्षेत्ररक्षक अनेक किताब ज्या खेळाडूच्या
धावसंख्या मात्र पोहोचल्या गेले ती 47 वरती. स्ट्राईकला असेल अनिकेत सोनावणे. यावेळेस हेलो हेलो माइक चेक. दोन धावा मात्र इथे घेतल्या जात आहेत. 2 धावेनी धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 49 वरती. चला टीम अनिया निलाक्षी 11 टीम कॅप्टन चला यायचंय. यावेळेस मात्र इथे दांडी 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 विनर गोल. विनरची टीम्स आपल्याला पाहायला मिळेल. आता विनरची मॅचेस पाहायला मिळतील. धावा संख्या मात्र पोहोचल्या जाते ती 49 आणि करायच्या आहेत 50. आलेले आहेत. कर्णधार जीत रुजारियो विनंती करतो. अनया निलाक्षी 11 कर्णधार अजय भस्मा आपण देखील यायचंय. पुढच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होतोय. तत्पूर्वी आजच्या दिवसातली एक रंगतदार लढाई रिया 11 विपक्ष खंडाळा वॉरियर्स. 49 धावा झाल्यात. 50 धावाचं आव्हान असणार आहे जिंकासाठी. अनाया निलाक्षी 11 विपक्ष अनिशा 11 अनिशा स्ट्रायकर्स. रंगतदार लढाई नाणेफेक होते. षटकामध्ये मंगेश गोरेच्या बॅटमधनं अगदी 2 धडाकेबाज षटकार आपण बघितले. आज जर आपण पाहताय शेखर रांजानेला या मैदानामध्ये संघाचे व्यवस्थापक म्हणून आदित्य बेलारे स्वतः संघ मालक. एक चांगलं असं आयोजन या माथेरान प्रीमियर लीगचं. या माथेरान प्रीमियर लीग मधला एक संघ रिया 11 अविनाश दादा कदम आदित्य बेलारे यांचा संघ. चला बॅट्समन लगेच जायचंय मैदानाच्या आतमध्ये. पहा उशीर करायचं नाही. लगेच सामना स्टार्ट करायचंय. 2 बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मी विनंती करतोय. या चला रिया 11 टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. उशीर करायचं नाहीये. याच्यानंतर विनर वर्सेस विनरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. ती भरपूर महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला 2 बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचे. उशीर करायचं नाहीये. धावा करायचे आहेत आता ह्या इनिंग मध्ये 50 धावा. लक्ष भरपूर छोटा आहे. 6 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या सत्रातले पहिल्या राऊंडचे आपल्याला मॅचेस 6-6 षटकांचे पाहायला मिळाले. प्रत्येक टीमनं चांगला खेळ करून दिला. भरपूर चांगले खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. खरं तर भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोल्डन स्टार क्रिकेट संघ आयोजित माथेरान प्रीमियर लीग 2026 एमपीएल ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रोहित बिरामनेला आपण पाहताय. त्यासोबत मयूर भस्मा
एक ऑलराऊंडर तसे एक बॅटिंग आयकॉन संघाकडनं येत आहेत. 36 चेंडू 49 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो करायसाठी जर आपण पाहिलं रोहित बिरामणेला मात्र मैदानात अगदी शेवटपर्यंत थांबायला लागेल. पॉवर प्ले भेदण्यासाठी रोहित अगदी माथेरानमध्ये स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून गणला जातो. माथेरानच्या या टेनिस क्रिकेटच्या पटलावर हिटमॅन या नावाने त्याला संबोधलं जातं मनोज. आणि तशाच प्रकारे त्याची फलंदाजी अनेकदा आपल्या संघासाठी राहिली आहे. मात्र यावेळेस फ्रँचायझी क्रिकेटमध्ये व्यावसायिक क्रिकेट जर पाहिलं माथेरान प्रीमियर लीग अगदी गणेशदादा सावंत, ऋषिकेश जोरे, शहादभाई मापुळे यांचा संघ अगदी जर पाहिलं हे माथेरान प्रीमियर लीग जरी मनोज असलं तरी अगदी आखाती देशातनं आणि देशविख्यात म्हणजे आयर्लंड आणि मालदीव्समधनं या संघाला आपल्याला जे आहेत या स्पर्धेसाठी जे संघ मालक भेटलेले आहेत. जर आपण पाहतोय समोर खेळत असलेला खंडाळावरचा संघ त्यांचे संघ मालक थेट आयर्लंड आणि मालदीव्समधनं हा संघ पॅक करण्यात आला आहे. तर हेच वैशिष्ट्य आहे माथेरान प्रीमियर लीगचं. या क्रिकेटच्या या उंचीवरती आपण क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी ज्यांचा हात मानला जातो अगदी व्यासपीठाच्या समोर स्वर्गीय ज्योतिबा शिंदे स्टँडला ज्यांचा बॅनर लागलेला आहे ते माथेरान नगरीचे आपले सर्वांचे लाडके प्रसादभाई सावंत ज्यांनी गोल्डन स्टार क्रिकेट संघाच्या मार्फत प्रसादभाई सावंत गोल्डन स्टार चषक जो आयोजित केला होता. अगदी 6 पर्व त्या स्पर्धेचे झाले आणि डे नाईट स्वरूपातली स्पर्धा आणि या स्पर्धेने माथेरान क्रिकेटचं नाव जगविख्यात पोहोचवलं. आणि त्याचमुळे जर आपण पाहतोय आज गोल्डन स्टार क्रिकेट संघ आयोजित माथेरान प्रीमियर लीगला तर 7 समुद्रा पार संघ मालक येताना या माथेरानच्या धर्तीमध्ये मनोज. नक्कीच जाऊया मॅचकडे. मॅच आता फार महत्वाचे आहे. दोन्ही टीमला करूया, दोन्ही टीमला चांगला खेळ करणं हे फार महत्वाचं आहे. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल गॅप सिलेक्शन मध्ये फटका भरपूर चांगला आहे. बॉलला फक्त पंच केला आणि 2 शतरक्षकाच्या मधून बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार. धाव मिळतील 4. आता अगदी जर पॉवर प्ले मध्ये कुठला गॅप आहे आणि कशा प्रकारे पॉवर प्ले मध्ये रन जनरेट करता येतील त्यासाठी रोहितचा कायमच प्रयत्न असतो. अगदी यावेळेस जर पाहिलं पॉइंट आणि कव्हरच्या दिशेला मोठा गॅप त्या ठिकाणी होता. तो गॅप मधला रोहित बिरामणेने हेरलाय आणि आलाय रोहितच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती चौकार. प्रतीक शिंदे जर पाहिलं तर रिया 11 संघ अगदी राज दिनेश कदम संघाचे कर्णधार आहे. प्रतीकला या संघात ॲज अ आयकॉन आपण खेळताना पाहतोय. ऑलराऊंडर ॲज अ खेळताना पाहतोय. ॲज अ आयकॉन फिक्स प्लेअर म्हणून राज दिनेश कदमला पाहतोय. समोर जर पाहिलं तर आपला व्यासपीठासमोर क्षेत्ररक्षण करतोय आशिष परब. एक चांगला संघ अविनाश दादा कदम यांनी बांधलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा शॉट. यावेळेस मात्र हेरलाय. पहिल्या वेळेस रोहितने त्या ठिकाणी चेंडू मारला होता. दुसऱ्या वेळेस मात्र सतीश शिंदे तिथे चुकी करणार नाहीये आणि पॉइंटच्या दिशेला रोहितला दुसऱ्या चेंडूवर परतावं लागतंय. 4 धावांवरती पहिला धक्का बसतोय तो खंडाळा वॉरियर्स संघाला. पुन्हा एकदा तशाच प्रकारे गॅप हेरण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र प्रतीकनी चेंडूमध्ये थोडीशी विविधता आणली. थोडासा स्लोअर होता. थोडासा रोहितच्या रेंज पासून लांब ठेवला होता चेंडू आणि यावेळेस तो बॅटीची काढा घेऊन थेट पॉइंटला संघाचा उपकर्णधार जस्टिन सतीश शिंदे सुंदर झेल पकडतोय. आता मात्र जर पाहतोय आपण विवेकला फलंदाजीसाठी येताना विवेकला देखील जर पाहिलं मागील काही वर्षामध्ये अगदी माथेरान टेनिस क्रिकेटमध्ये डावखुऱ्या फलंदाजामध्ये गिनलं जाणारं एक मोठं नाव, एक नवीन नाव, एक मोठं नाव माथेरान टेनिस क्रिकेटमध्ये उदयास येतंय. तोच विवेक मात्र यावेळेस फ्रँचायझी क्रिकेटमध्ये जर आपण पाहतोय तर खंडाळा वॉरियर्ससाठी यावेळेस मोठी जबाबदारी. धावांचा पाठलाग करत असताना एक मोठा विकेट गेल्यानंतर विवेकला मात्र आपल्या संघासाठी मोठी जबाबदारी घ्यावी लागणार आहे अंगावरती आणि या धावांचा पाठलाग करताना आपल्या संघाला विजयीशी खेचून आणावी लागणार आहे.
कारण पहिल्या बॉलवरती मार खाल्ला होता आणि दुसऱ्या बॉलवरती मात्र विकेट काढला गेला प्रतीकनं. अप्रतिम झेल देखील तिथं कॅरी केला होता. फटका भरपूर चांगला क्लासिकल फटका. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे आल्याला सुरुवात केली आहे विवेकच्या बॅट. म्हणाला जसा बाद झाला फलंदाज रोहित आणि तिसऱ्या क्रमांकावरती विवेकला पाहायला गेला. लेफ्टी बॅट्समन आहे आणि भरपूर चांगला खेळ याही फलंदाजाकडनं जरूर पाहायला मिळेल. कारण काही वर्षामध्ये याही खेळाडूचा बोलबाला भरपूर चांगला राहिला होता आणि इथून चांगली बॅटिंग करावं लागणार आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉलला ढकलला जातं. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकदा मिळाले दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून चांगली रनिंग पाहायला मिळते. 2 धावा मिळाल्या जातात. 2 धावीनं धावसंख्या थोडं पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळालाय. एक शॉट आहे मला वाटतं एकच धाव मिळेल. 9 धावा सध्या धाफळीवरती पाहायला मिळेल. बहुत चांगले चालक क्षेपण आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये आणि अतिशय भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळेल. आज पहिला दिवस होता या स्पर्धेचा आणि थोडस उशीर झाला या स्पर्धे, परंतु त्याच्यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. विजेता वर्सेस विजेता संघ पाहायला मिळेल. विवेकला पाहतोय पण सध्या स्ट्राईक एंडवरती जो 3ऱ्या क्रमांकावरती आला गेलाय. खूप कमी वयाचा खेळाडू आहे आणि सातत्यानं माथेरान परिसरामध्ये हा खेळाडू पाहिला जातो आणि भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून जरूर बघितला देखील जातोय. पुन्हा एकदा बॅट्समॅन लागली जाते. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूच्या खाली. अप्रतिम झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक लागेल दुसरा. फलंदाज बाद होईल. विवेक बॅक टू द ते 9 धावा सध्या दाफळीवरती पाहायला मिळाला. 2 महत्वाचे विकेट बाद झाले. चला बॅट्समन लगेच जायचंय. नक्कीच जर आपण पाहिलं मनोज तर 9 धावा नक्की आल्यात. लवकरात लवकर आपले बॅट्समन पाठवायचे. आपण जर पाहू शकता शुभम गायकवाडला मात्र आता खंडाळ वॉरियर्सकडनं फलंदाजीला येताना पाहताय. अरफातला देखील अजूनपर्यंत त्यांनी कुठेतरी लपवून ठेवलं असं म्हणू शकताय. शेवटच्या काही 2 अनामारीच्या षटकांसाठी समीकरण कसं असणार आहे धावांचा पाठलाग करताना त्या हिशोबाने अरफातचा वापर मात्र संघाचे कर्णधार रोहित बिरामणे आपण करताना पाहू शकतो. फिक्स आयकॉन म्हणून आपण जर पाहिलं खंडाळा वॉरियर्स संघाचा अरफात मुजावरला गोलंदाजी याच्या दिवसामध्ये चांगली झाली होती. आतापर्यंत जर पाहिलं पहिल्या सत्रामध्ये सर्वच जमेच्या बाजू खंडाळा वॉरियर्स क्रिकेट संघाच्या होत्या, परंतु दुसऱ्या जर पाहिलं तर 9 धावा झाल्यात आणि 2 महत्त्वाचे विकेट अगदी विवेकला आणि रोहितला परतावं लागते. त्यामुळे नक्कीच जर येणारे 24 चेंडू 41 धावांची गरज असणारे, नाही माफ करा 30 चेंडू आणि 41 धावांची गरज असणारे. त्यामुळे दर धावसंख्या कमी आहे परंतु विकेट गेलेले आहेत. 2 विकेट गेलेले आहेत मनोज. त्यामुळे हा ॲडव्हान्टेज कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या संघासोबत असणार आहे. नक्कीच कारण महत्वाचे 2 विकेट काढले गेलेत आणि थोडंसं प्रेशर निर्माण पाहायला मिळतोय खंडाळा वॉरियर्स टीमकडे. आणि ते आता प्रेशर काढायचं असेल तर मग तुम्हाला चांगली बॅटिंग करणं फार महत्वाचं असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून डॉट बॉल जरूर पाहायला मिळतो आणि षटक क्रमांक इथं मला वाटतं संपलं जात आहे पहिलं पॉवर प्लेचं. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या दाफळीवरती आपल्याला पाहायला मिळतील 9 या आकड्यावरती. म्हणजे खरं तर आपण विचार केला गोलंदाज प्रतीकचं कौतुक केलं पाहिजे कारण महत्वाच्या 2 विकेट काढल्या गेल्यात आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात. कारण 50 धावांचा टार्गेट चेसिंग करत असताना आतापर्यंत फक्त 9 धावा दाफळीवरती लागल्या गेल्यात आणि 2 महत्वाचे विकेट तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा. प्रत्येक टीमला टाइम अलॉट असणार आहे. पहा लक्ष असू द्या. आयोजकांची सूचना आली गेली. तुम्हाला टाइम अलॉट केला गेलाय 25 मिनिटांमध्ये. तुम्हाला 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कव्हर केली नाही तर मग 38च्या सर्कलमध्ये एक खेळाडू घेतला जाईल. याची टीमची नोंद घ्यायची. रिया 11 टीम. पहिलं षटक संपलंय. 9 धावा धाफळक्यावरती पाहायला मिळत आहे. वैयक्तिक संघाचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक. आर्यन बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय आणि इथून आर्यनला चांगला कमबॅक करणं फार महत्वाचं असणार आहे. भरपूर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजची चौथी लढत पाहायला मिळते. खंडाळा वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते. रिया 11 टीम्स. या 2 टीम मध्ये आपल्याला बिग युद्ध पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय
मयूर भस्मा एक अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्याने याही खेळाडूचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सध्या चर्चेत आहे. हाही खेळाडूचं नाव आणि आता इथून मयूर भस्माला चांगला कमबॅक चांगली बॅटिंग करणं फार महत्वाचं आहे. कारण मयूरची देखील बॅटिंग मी भरपूर वेळा पाहिली आहे. पनवेल परिसर असो, कर्जत कौशल विभाग असो आणि सातत्यानं या खेळाडूचं टायटल भरपूर चांगलं आहे. परंतु इथून चांगला कामगिरी करावं लागेल. फुल टॉस बॉल आक्रमण करत असताना गॅपमध्ये मिड विकेट बॉल ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून मिळाली फक्त एक सिंगल. चांगलं थ्रो पाहायला मिळतो या प्रतीकचा. अप्रतिम क्षेत्ररक्षण एका धावीने धावसंख्या थोडं पुढे पाहायला मिळेल. 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. 50 धावांचा पाठला करायचा आहे आणि जर हा पाठला करायचा असेल तर मग खंडाळा ऑरेंज टीमला तर प्रहार करणं फार महत्वाचं असणार आहे. तर एकीकडे रिया 11 टीमला जास्तीत जास्त डॉट बॉल काढणं तितकंच महत्वाचं असणार आहे. बॅटची नजर लागली जाते. विकेट किपरच्या पाठीमागे आपण हा चेंडूला पाहायला गेलाय आणि इथून एकच धाव मिळेल. सिंगल डबलला जर प्राधान्य देत असताना धावसंख्या कुठे का होईना पुढे नेण्याचं काम या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 11 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. जर अशी एक सिंगल डबलला जर प्राधान्य दिले तर शेवटच्या ओव्हर पर्यंत आपल्याला ही मॅच पाहायला जरूर मिळणार आहे. कारण 50 धावांचा आकडा आहे आणि सध्या बॉलिंग अटॅक भरपूर चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस सुंदर चेंडू पुन्हा एकदा जर आपण पाहिलं ना तर खोलवर चेंडू टाकतोय आर्यन. चांगली गोलंदाजी मागच्या वेळेपासून तो आपल्या संघासाठी करताना दिसतोय आणि रिया 11 क्रिकेट संघ मात्र क्षेत्ररक्षणाचं जाळं आपलं विणतोय. आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षणाच्या जाळ्यामध्ये धावा थांबवत आहेत आणि हळूहळू चांगली धावसंख्येचा जो पाठलाग करत असताना ज्या धावा हव्या होत्या त्या मात्र कुठेतरी धावफलकावर लागत नाहीयेत. कारण अजून देखील एखादा मोठा फटका यावेळेस आलेला नाहीये खंडाळा वॉरियरच्या संघाच्या बॅटमध्ये. यावेळेस काय चेंडू होता, पुन्हा एकदा अगदी खोलवर टाकलेला यॉर्कर लाईन चेंडू होता. हा चेंडू देखील येतोय निर्धाव. चांगली गोलंदाजी आर्यनकडनं आपण आलेली पाहतोय. अजून देखील पाहिलं तर किरण रॉड्रिगेज सारखा एक गोलंदाज अजून देखील रिया 11च्या ताफ्यामध्ये आहे. राज दिनेश कदमला स्वतः अनेक वेळा आपण चांगली गोलंदाजी करताना मनोज या मैदानामध्ये पाहिलंय. म्हणजे एक रंगतदार लढाई मात्र संध्याकाळच्या सत्रात आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस स्लोवर वन होता, हवेत गेलाय कव्हरच्या दिशेला. किरण त्या ठिकाणी आहे, क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये. 2 धावा मात्र यावेळेस अगदी आरामात पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या साह्याने जर पाहिलं तर ते 14 धावा धावफलकावर लागल्यात. दुसरं षटक चालू असताना आर्यनची आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी मनोज आपल्या संघासाठी होते. नक्कीच कारण एकही मोठा फटका आपल्याला पाहायला नाही मिळाला या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये सिंगल दिल्याने 4था बॉल डॉट आणि 5व्या बॉलवरती 2 धावा आपल्याला आळ्या गेल्यात. आणि इथून खरं तर आर्यनचं कौतुक केलं पाहिजे. छोटा पॅक बडा धमाका कमी वयाचा खेळाडू आहे आणि आज खरं तर भरपूर चांगला गोलंदाजीचा कामगिरी केली जाते. पहा गुडलेस वरती चेंडू अडवला गेला. वेग भरपूर पाहायला मिळाला होता. टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि इथून षटक क्रमांक संपला जातं 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफडकरती पाहायला मिळतील 14 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 महत्वाचे विकेट बाद झालेत आणि इथून 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे. 24 बॉल आणि 36 धावींची अजूनही गरज आहे. म्हणजे शेवटच्या ओव्हर पर्यंत आपल्याला ही मॅच लढत पाहायला मिळेल. पहा स्पीडअप करायचंय. पहा विनंती असणार आहे दोन्ही टीमला. रिया 11 टीम स्पीडअप करायचंय कारण तुम्हाला 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं संपवणे हे फार महत्वाचं आहे. मग अन्यथा जर तुम्ही 5 षटकांमध्ये 5 षटक जर 25 मिनिटांमध्ये संपवले नाही तर मग 38च्या सर्कलमध्ये एक खेळाडू घेतला जाईल. आयोजकाची सूचना आली गेली. त्याच्यामुळे कुठल्याही खेळाडूने जास्ती 3 मिनिट घ्यायची नाही मैदानाच्या आतमध्ये. आम्ही पहिल्या मॅच पासून ह्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्याचं बंधन करा प्लीज. निलेश पसाळे कुठे असतील त्यांनी यायचंय व्यासपीठावरती. निलेश पसाळे कुठे असतील त्यांनी इकडे यायचंय. सचिन बसमा बोलवत आहे. नक्की 24 चेंडू आणि 36 धावा. राज दिनेश कदम स्वतः संघाचा कर्णधार, एक फिक्स प्लेयर म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली या संघाची. रिया 11 अगदी मागच्या वर्षी क्रिकेट हंगामामध्ये जर दोन्ही राजला आपण पाहिलं या नावाने माथेरानच्या स्थानिक क्रिकेटमध्ये
खेळत असताना आज मात्र फ्रँचायझी क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर अविनाशदादा कदम, आदित्य बिल्लारे यांचा रिया 11 हा संघ आणि संघाचा कर्णधार राज दिनेश कदम यावेळी जबाबदारी घेतोय. 24 चेंडू 36 धावा आणि परफेक्ट जो नेता असतो त्याला कधी जबाबदारी घेतली पाहिजे. परफेक्ट वेळेला अगदी योग्य वेळेला राज आपल्या हातात चेंडू घेतोय. त्याला माहिती आहे एकदम महत्त्वाचं षटक असणारे सामन्याला मुव्हिंग होणारे षटक मनोज आपण पाहू शकतो. लवकरात लवकर करायचंय. 24 चेंडू 36 धावा. स्ट्राईकवर मयूर बसणार. यावेळेस चांगला चेंडू उसळी घेतलेला चेंडू होता. रनआउटची देखील संधी या ठिकाणी होती परंतु एक लेग बायच्या स्वरूपातली पंच आम्हाला धाव सांगतात मनोज आणि 15 धावा धाव फलकावर षटक क्रमांक 3 चालू असताना राज दिनेश कदम गोलंदाजी करतोय. रिया 11 संघ चांगली गोलंदाजी जरी 50 धावा डिफेंड करायच्या असल्या तरी गोलंदाजी आमच्या संघाची मजबूत दुवा आहे आणि त्या गोलंदाजीच्या जीवावर आम्ही हा सामना जिंकू शकतो. हा रिया 11 क्रिकेट संघ मैदानात मनोज आपल्याला सांगतोय. नक्कीच, कारण रिया 11 कडे बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे. त्याच्यामुळे कारण एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. वाह काय बात आहे. तिलफळाची दांडी गुल केली जाते. विकेटचं पतन. अजून एक महत्वाचा विकेट बाद होईल. धक्का क्रमांक लागेल. तिसरा फलंदाज बाद होईल. शुभम बॅक टू द पॉवर लाईन. मैदानाच्या आतमध्ये अरफातला पाहतोय. या खेळाडूकडे देखील अपेक्षा भरपूर आहे. इंदच्या सीझन मध्ये याही खेळाडूचा बोलबाला भरपूर चांगला राहिला गेलाय आणि इथून अरफातला आता चांगली कामगिरी करणं हे फार महत्वाचं आहे. खरं तर विचार केला तर दाफळकेवरती धावा पाहायला मिळत 15 धावा आतापर्यंत. 2 चेंडूंचा खेळ संपला गेलाय आणि अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी असेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात जरूर पाहतो आपण राज या गोलंदाजाला आणि इथून राजचा देखील डंका पिटला जातोय बॉलिंग ट्रॅक वरती. अप्रतिम कमबॅक. चला स्पीडअप करायचंय. उशीर करायचं नाहीये. लगेच स्पीडअप करा. तुम्ही फार उशीर घेताय रिया 11 टीम. लगेच शतरक्षण लावून घ्या आणि लगेच सामना स्टार्ट करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय अरफात. लिफ्टी बॅट्समन अरफातला आता इथून चांगला कमबॅक चांगली बॅटिंग करणं फार महत्वाचं आहे आणि अरफातकडे ती ताकद आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करणं हे फार महत्वाचं आहे. कारण 50 धावांचा पाठला करत असताना आतापर्यंत 3 विकेट गेल्यात आणि त्याच्यामुळे थोडंसं दडपण आहे आणि इथून जर हा प्रेशर काढायचा असेल तर मग तुम्हाला प्रत्येक बॉलवरती आता इथून हल्ले चढवणे फार महत्वाचं असणार आहे. चला स्पीडअप करा. आम्ही वारंवार विनंती करतोय प्रत्येक खेळाडूंना वारंवार स्पीडअप करा. तुम्ही उशीर करताय भरपूर. आयोजकांचा जो काही पॅनलिस्ट असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. याची देखील नोंद घ्यायची प्रत्येक टीमच्या कॅप्टन्सनं. कारण तुम्ही भरपूर जर एवढा वेळ जर घेतलात मग नक्कीच मी विनंती करतो तिकडे स्वतः संघ मालक अविनाश दादा आणि शबाबभाई आपण बसायचंय कारण क्षेत्ररक्षक आहे. तुम्ही टीम जर्सी वेअर केली त्यामुळे फलंदाजाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. नक्कीच, कारण ही स्पर्धा जर पाहिली तर लाईव्ह स्पर्धा आहे आणि त्याच्यामुळं कुठल्याही खेळाडूला अडथळा निर्माण नको. त्याच्यामुळं जे एन्जॉय घेत असतील स्पर्धेचं ते बसून एन्जॉय घेऊ शकतात. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तिथे सामना भरपूर महत्वाचा. अरफातच्या बॅटमध्ये इथून जर विचार केला हा फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक खूप लांबून आला होता. एक धाव मिळाली जाते आणि इथून थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळतंय. ह्या चुका सुधाराव्या लागतील रिया 11 टीमच्या खेळाडूला. जिथे सिंगल तिथे 1 धाव एक्स्ट्रा मिळाले आणि इथून 2 धावा मिळाल्या. 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळालाय. सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत जाणार याच्यामध्ये नो डाऊट असणार आहे कारण दोन्ही टीम्स मॅच सोडायला मागत नाहीये कारण मॅच भरपूर महत्वाची आहे. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अवघ्या 49 धावा ठोकल्या आणि 50 धावांचं लक्ष ठेवलाय आणि इथून तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. राजला पाहतो आपण बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडवरती फलंदाज अरफात. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरच्या वरतून चेंडूला जरूर ट्रॅव्हल झाला होता आणि इथून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. खरं तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता फलंदाज अरफात कडनं परंतु अरफातला जागेवरती थांबवलाय. ही खासियत आहे गोलंदाज राज कदमला पाहतो आपण बॉलिंग ट्रॅक वरती आणि भरपूर चांगला कमबॅक सध्या गोलंदाजाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय कारण जेवढे डॉट बॉल येणार तेवढं दडपण असणार आहे खंडाळा वॉरियर्स टीमकडे. जर आज सामना खुल्ला करायचा असेल तर मग तुम्हाला चांगली बॅटिंग चांगला टायटल मैदानाच्या आतमध्ये रंगवावा लागेल. फुलठास बॉल त्याच्यावरती केलाय आक्रमण. फटका फसलाय. टिपलाय झेल. जल्लोष होतोय प्रेक्षकांचा.
परंतु इथं काय घडलं जात आहे, पंचांच्या नो बॉल. येस, 1+1 धावा मिळतील 2. जल्लोष जरूर झाला होता प्रेक्षक वर्गांचा, परंतु इथं पंचांनी जरूर लाईन चेक केली आणि इथून नो घुरशावला जातोय. हाईट फॅक्टर नो दिला जातो आणि इथून फ्रीट असणार आहे फलंदाजाला. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 19 धावा सध्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते आहे. स्ट्राईक कार्ड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मयूरला पाहतोय आणि फ्रीटची संधी मयूरला आहे. याच्यावरती फक्त रनआउट फलंदाज बाद असणार आहे. बाकी कॅच असलं तरी फलंदाज सेफ असणार आहे आणि मयूरला एक चांगला संधी आहे फ्रीटची. पाहायचंय मयूरच्या बॅटमधनं फ्रीट वरती धमाका पाहायला मिळेल का, हे देखील आता तितकंच पाहणं फार महत्वाचं असणार आहे. गोलंदाज राज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. फ्रीटच्या बॉल वरती प्रहार केला जातोय. फटका भरपूर चांगला आहे. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार. मयूरच्या बॅट मध्ये येतोय हा धमाकेदार षटकार. बॉल आला, झेल त्या ठिकाणी होता, फ्री हिट आला आणि संधी मिळली. हेच असतं प्रीमियर लीगचं क्रिकेट. कारण माथेरानमधल्या 16 संघांमधनं 8 संघ सर्वोत्तम संघ बनवले जातात आणि अशा वेळेस तुम्ही चुकी करू शकत नाही. तुम्ही समोरच्या संघाला संधी देऊ शकत नाही. संधी मिटली, सोनं केलं, एक षटकार आला आणि थोडासा कुठेतरी आता खराब गोलंदाजी राज दिनेश कदमची. यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रकारचा लेंथ होता. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेला. राकेशला चेंडू टाटा बाय बाय करतोय. मयूर बस्माच्या बॅट बंद येतोय आणखीन एक माथेरान प्रीमियर लीगचा दणदणीत चौकार. मध्ये अजूनही धावा करायचे आहेत. 21 धावींची अजूनही गरज आहे. खरं तर मयूरचं कौतुक केलं पाहिजे. फ्रीट वरती हल्ला जरूर चढवला गेला आणि त्याच्यानंतर चौकार मारला गेला आणि सामना थोडस पुढे नेण्याचं काम केलं आणि आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये समीकरण थोडस सोपं आहे, परंतु तिथून रिया 11च्या आता गोलंदाजाला चांगली कामगिरी, चांगला कमबॅक करणं फार महत्वाचं असणार आहे. चौथं षटक बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. किरणला पाहतोय. आता किरणला इथून चांगला खेळ करावा लागेल. चांगला बॉलिंग अटॅक करणं फार महत्वाचं असणार आहे. स्ट्राईक रेटवरती दोन्ही खेळाडू एकाच ताकदीचे आहेत. इथं बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय कारण आता दोन्ही खेळाडूंना माहित आहे, कारण आता आपल्याला ह्या ओव्हरमध्ये मॅच खुली करायची आहे. त्याच्यामुळे या दोन्ही टीम चे खेळाडू भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक रेटवरती अरफात, नो स्ट्राईक रेटवरती फलंदाज आपण पाहतो मयूरला पाहतोय आपण. 2 फलंदाज सध्या मैदानात. चला स्पीडअप करा. रिया 11 तुम्ही फार उशीर करताय पहा. लगेच स्पीडअप करायचे, सामना लगेच स्टार्ट करा. नक्कीच जर आता आपण पाहिलं मनोज, 18 चेंडू 21 धावा, बॅटिंग पॉवर प्ले इज ऑन असणारे 3 खेळाडू जरी बाहेर असले तरी किरणचा एक चांगला गोलंदाज. यावर्षी प्रचंड फॉर्म मध्ये असलेला किरण रॉड्रिगेज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चांगला चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, थोडंसं यष्ट्यांच्या बागे थर्डमॅनच्या दिशेला. अनिकेतचं थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण. 1 धाव या दरम्यान. 1 धावेच्या साह्याने जर पाहिलं तर 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहे किरण, परंतु तेवढाच इन्फॉर्म असलेला मयूर बस्मा आणि अरफात त्याच्या समोर आहेत. येणारे 17 चेंडू आणि जिंकायसाठी गरज असणार आहे ती 20 धावांची. समीकरण जर पाहिलं तर थोडंसं झुकलेलं जरी दिसत असलं या ठिकाणी खंडाळा वॉरियर्स संघाकडे, तरी सुद्धा तेवढाच ताकदीचा समोरचा संघ आहे रिया 11 क्रिकेट संघ आणि त्यांना मात्र कमबॅक करावं लागेल. कारण पहिला सामना आहे त्यांचा या माथेरान प्रीमियर लीग मधला. फलंदाजी थोडीशी खराब झाली होती. सातत्य त्यांच्या फलंदाजांना राखता आलं नव्हतं या मैदानामध्ये.
आणि आता गोलंदाजी मात्र चांगली झाली होती. राजच्या जर शेवटचे मागच्या षटकातले 2 चेंडू जर सोडले ना तर रिया 11 क्रिकेट संघ पूर्ण मॅच मध्ये होता मनोज, परंतु त्या 2 चेंडूंनंतर त्यांची या मॅच मधनं एक्झिट झालेली आहे. ह्यावेळेस पहा शॉर्ट पीस बॉल होता, स्लो पद्धतीचा चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला होता आणि इथून हिट झाली नाहीये सक्सेसफुल आणि इथून एक धाव जरूर कन्वर्ट केली जाते. 5/22च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली जाते. एका धावीने धावसंख्या पुढे पाहायला मिळेल 31 धावा दाफलकरती पाहायला मिळतात. कारण गोलंदाजी तितकी दर्जाची पाहायला मिळते. 2 बॉल आतापर्यंत झाले गेले, दोन्ही बॉलवरती फक्त सिंगल दिले आणि खरं तर आपण जर विचार केला तर रिया 11 टीमकडे बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे. त्याच्यामुळे एकही खेळाडूने अजूनपर्यंत फटका मोठा पाहायला मिळाला नाही. खरं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवरती एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये प्रत्येकच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती एक चौकार जरूर त्यांनी खाल्ला होता आणि तिथून फक्त सिंगल डबलला प्राधान्य दिलं होता. भरपूर चांगला बॉलिंग अटॅक रिया 11 टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट टॉप मध्ये उडवला जातोय फटका, भरपूर चांगला गॅप सिलेक्शन, बॉल चालला वन बाब सीमा पार येतोय फलंदाज अरफातच्या बॅट मध्ये हा बॅटिंग पॉवर प्ले घेतल्यानंतर मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे आणि तोच अरफात मैदानाच्या आतमध्ये सध्या भरपूर चांगला खेळ पाहायला मिळतोय. 4 धावीने धावसंख्या पुढे पाहायला मिळेल. 35 धावा सध्या दाफलकरवरती पाहायला मिळाले. अजूनही 15 धावींची गरज आहे. समीकरण सोपं आहे आणि इथून चांगला बॉलिंग अटॅक करावा लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल काढणं फार महत्वाचं असणार आहे रिया 11 टीमला. पुन्हा एकदा प्रॉपर यॉर्कर पाहायला मिळतोय. अरफातला जरूर थांबवण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथून एक धाव जरूर कन्वर्ट केली गेली. प्रॉपर यॉर्कर पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण असे चेंडू फार कमी पाहायला मिळतात आणि खरं तर आज चांगल्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो, चांगली संधी मिळते खेळण्याची आणि माथेरानची MPL म्हटलं तर सर्व खेळाडू एकत्र येतात आणि भरपूर हॅलो माईक चेक. हॅलो पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्याकडे. मिड विकेट बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना एक धाव मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. तिसरीची माग केली गेली आहे आणि इथून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय सध्या रिया 11 टीम कडनं आणि इथून 3 धावा मिळाल्या. 3 धावीने धावसंख्या पुढे धावसंख्या दाफलकरवरती पाहायला मिळतील 39. हॅलो हॅलो बाईक चेक 1 2 3 4 चेक. येणारे बॉल असतील 13 आणि 13 बॉल मध्ये 11 धावींची गरज. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा खरं तर भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला होता आणि इथून एकच धाव मिळाली जाते. एका धावीने धावसंख्येत बद्दल 40 धावा सध्या फलक्यावरती पाहायला मिळते. हॅलो 12 बॉल आणि 10 धावींची अजूनही गरज आहे. सामना खुला गेला या 2 फलंदाजांना. हॅलो माईक चेक 1 2 3 4 चेक. जाऊया बादच्या दिशेने. हॅलो 12 बॉल आणि 10 धावींची गरज. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल हुक केलाय. बॉलला पाठवला बॉर्डर लाईन पलीकडे ठप्प पार. फलंदाज आपण पाहतोय लेफ्टी फलंदाज अरफातच्या बॅटमध्ये हा तडाखा पाहायला मिळालाय. ही खासियत आहे या खेळाडूची. आज माथेरानकरांचं नाव मी देखील टेनिस क्रिकेटच्या पटलावरती का उंच गेले. हॅलो हॅलो चेक. हॅलो अरफात क्या बाद आहे. भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळालं. फक्त 4 धावींची गरज आहे. काय स्ट्रॉक पाहायला मिळालाय. अप्रतिम फटका.
कारण बॉडी लँग्वेज देखील भरपूर चांगले आहे. पुन्हा एकदा गुडलेस वरती आढळल्यानंतर फुटवरचा वापर इथं पाहायला मिळतोय. पहा इथं काय खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अरफात बॅटची नरज लागली गेली नाही, जशी बॅटची नरज लागली आणि इथून पंचांना देखील ठाऊक नाहीये, परंतु खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिले अरफात आणि इथून बॅटची नरज फलंदाज होईल बाद. अगदी गेम मधनं बाहेर गेला, जसे तुम्ही म्हणाले होते की तो नो बॉलला कॅच उडाला, कॅच झाला, नो बॉल, त्यानंतर काय आलं, फ्री हिटला षटकार, मग चौकार, आणि त्यानंतर जे काही क्षेत्ररक्षणामध्ये घडलं, 2 चेंडू सलगचे निर्धाव टाकले होते, दोन्हीमध्ये यष्ट्यांच्या मागे खराब कामगिरी. तिथे जर पाहिलं तर 2 धावा चोरट्या आल्या, मग तिकडे डीप मिड विकेटला आर्यनकडनं थोडंसं म्हणजे आउट ऑफ द मॅच फिल्डिंग आपण पाहते, तिथे 3 धावा आल्या, आणि त्यानंतर अरफातच्या बॅटमधून आलेला एक षटकार. आणि त्याचबरोबर अगदी सोप्या विजयाकडे जाताना आपण पाहतोय संघ. आता फक्त धावाची गरज आहे, 4 धावांची गरज. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर दिया. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला मिड विकेट बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, 1 धाव मिळाली जाते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि चांगली रनिंग पाहायला मिळते. 2 धावा जरूर कन्वर्ट केल्या जातात. 2 धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 48 धावा, 48 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण सोपं आहे अजूनही, फक्त आणि फक्त 2 धावीची गरज. फक्त आता या मॅच मध्ये फक्त आता उपचारता शिल्लक बाकी आहे, कारण सामना खोलला गेलाय. कारण खरं तर मयूरचं कौतुक केलं पाहिजे. फ्रीडच्या बॉलवरती षटकार ठोकला आणि त्याच्यानंतर अजून एक चौकार आला गेला, तिथे त्या 10 धावा मिळाल्या गेल्यात आणि तिथून भरपूर चांगला खेळ खरं तर अरफात आणि मयूरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक. वाह, काय फटका मारला जातोय, टायमिंग चांगला आणि बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार. ठोकलाय षटकार. टीमचा देखील खेळ भरपूर चांगला राहिला होता, परंतु इथून काही जे चुका झाल्या असतील त्या आता इथून पुढे सुधारणं फार महत्वाचं आहे. कारण मॅच भरपूर दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट होते आणि दोन्ही टीमच्या खरं तर भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला. हा अगदी जर पाहिलं